मुलं श्रीनिवास महाराज, सद्गुरू रामचंद्र बोले महाराज, विष्णू महाराज, विश्वनाथ महाराज आणि 2 मुली. एका मुलीचं नाव शकुंतलाबाई, एका मुलीचं नाव सुभद्राबाई. श्रीधर महाराजाला एक मुलगा पंढरनाथ बोले महाराज आणि त्यांच्या बहिणी. त्यामध्ये श्रीनिवास बोधले महाराजांना 6 मुलं: सर्वोत्तम महाराज, वसंत महाराज, पुंडलिक महाराज, बाळासाहेब महाराज, मुकुट महाराज आणि मी स्वतः बहीण गेलो. त्याच्यामध्ये सर्वोत्तम महाराजांना 2 मुलं, एकाचं नाव अशोक महाराज, दुसरे राजेंद्र महाराज आणि शोभाबाई. या परिवारातील राजेंद्र महाराज यांच्या यशस्वार्थाच्या निमित्ताने आज त्यांच्या पत्नी ज्वालाताई राजेंद्र बोधले, त्यांच्या सुकन्या ज्योतिताई आणि चिरंजीव शिवराज राजेंद्र बोधले, युवराज राजेंद्र बोधले कुटुंबाच्या वतीने आज वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व इष्टमित्र, सखे सोयरे, बोधले कुळातील मंडळी आणि या परिवाराचे सर्व नातेवाईक, संबंधित लोक सर्वांच्या उपस्थितीमध्ये वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाच्या आयोजनानुसार ब्रह्मवृंदाने येऊन पिंडतर्पणाची पूजा, हे दोन्ही मुलं शिवराज युवराज आणि कन्या ज्योतिताई यांच्या शुभहस्ते उज्ज्वलाताईच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडत आहे. या निमित्ताने आपण महाराष्ट्रीयन मंडळी असल्यामुळे आपण दोन्ही गोष्टीला मानतो. एक कर्मालाही मानतो आणि दुसरी गोष्ट संप्रदायालाही मानतो. कर्माला आपण मानतो, कर्माचा विधी शास्त्राप्रमाणे म्हणून पिंडदान, ब्राह्मणाच्या शुभहस्ते पिंडपूजन करून त्यांना आपण श्रद्धांजली वाहत असतो. आणि दुसरा विषय असा असतो की आपण संप्रदायाला मानतो. हे तर संत कुळात जन्माला आलेले असल्यामुळे, बोधले महाराजांच्या कुळात जन्माला असल्यामुळे साधू संतांच्या शब्दातही त्यांना श्रद्धांजली व्हायची असते. म्हणून ही प्रवचनाची सेवा आयोजित करण्यात आलेली आहे. या निमित्ताने आपण 2 मुद्दे पाहणार आहोत. एक, आपण कर्माला मानणारे आहोत, कारण प्रत्येक माणसाचा जो जन्म असतो त्याच्या कर्मानुसार जन्म असतो. मागं आपण जे जे कर्म केले ते ती भोगाले, उपजले, मेले ऐसे किती. ज्याने मागच्या जन्मात जेवढे कर्म केले त्या कर्माचं फल त्याला पुढच्या जन्मात भोगावं लागतं. वैकुंठवासी सद्गुरू रामचंद्र बोधले महाराजांच्या समाधीच्या दरबारात आपण आहोत. वैकुंठवासी पूज्य पद्मश्री शंकर बापूच्या सहवासात असताना त्यांनी एक दृष्टांत सांगितलं. आपण जे कर्म केलं त्या कर्माचं कुठेतरी आपल्याला फल मिळत असतं, तोच मनुष्य जन्म असतो. एकदा एक संन्यासी हे स्नानाला गेले. ते लंगोटीवरच असते. स्नानाला गेले आणि पाण्याचा प्रवाह वाढला, त्यामुळे त्यांची लंगोटी निसटून गेली. बाहेर माय मावल्या धुणं धुत होत्या वरच्या बाजूला. त्यांना बाहेर निघता येईना, थंडीचे दिवस होते, गारठून पडले. द्रौपदीच्या लक्षात आलं या संन्यासीची अडचण दिसते. द्रौपदीनं आपला शालू होता, तो शालू असा फाडला आणि त्याची एक चिठ्ठी वरून पाण्याच्या प्रवाहात टाकली. त्यावेळेला ती घेऊन त्या साधूने लंगोटी घातली आणि पुन्हा बाहेर त्यांच्या मठाला ती निघून गेली. बापू सांगायचे की त्या स्वतःचा पितांबर फाडून लंगोटीच्या याच्या जेवढे दोरे होते तेवढा त्यांनी त्याग केलेला होता. त्यावेळेला द्रौपदीचे वस्त्र न व्हायच्या वेळेला एका दोऱ्याच्या बदल्यात एक साडी देवानं पाठवली. म्हणजे आपण कोणाच्यासाठी काहीतरी केल्याशिवाय कोणाकडून काहीही येत नसतं. आपण नेहमी काय करतो, आपण दुसऱ्याकडून अपेक्षा करतो, पण आपण त्याच्यासाठी काही केलंय का याचा आपण अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. काहीतरी आपण त्याच्यासाठी केलेलं असल्यानंतर मग
आपण जमिनीमध्ये एक बीज पेरलं, कणसाची अपेक्षा करा, पण कधी एक बीज पेरल्यावर अपेक्षा करा ना. काही नाही पेरता कसं आपल्याला करता येईल. तसं कोणाच्याही जीवनामध्ये सत्कर्म दुष्कर्म घडत असतात, पण त्याच्यातली सत्कर्म त्याच्या जीवनामध्ये खूप ही करत असतात आणि त्या पद्धतीने जन्म मिळत असतो. अशा पद्धतीने प्रत्येकाचं कर्म ज्याचे त्याचे असतं. मग ते साधू संत जरी असले, देव जरी असला, तरी ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे त्याला ती गोष्ट हवी लागत असते. आपण ज्यावेळेला सुरती सोमनाथला गेलो त्यावेळेला तिथे एक पुष्कर तीर्थ आहे. त्या पुष्कर तीर्थाचं तिथे एक पिंपळाचं झाड आहे आणि त्या पिंपळाच्या झाडाच्या ठिकाणी काय झालं, त्याला वालू तीर्थ म्हणतात तिथं. त्याचं कारण आहे की भगवान श्रीकृष्ण परमात्मा अशी पिंपळाच्या झाडाखाली असे टिकून बसले होते. एक पारधी शिकार करीत होता आणि त्याला असं वाटलं की हे हरिणच आहे. त्याने तिथून बाण मारला आणि बाण मारल्यानंतर तो भगवंताच्या मांडीला लागला आणि त्याच्यात भगवान काय झाले, कासावीस झाले. तो परत आला, पारधी पळत आला आणि त्याने सांगितलं म्हणे माझ्याकडून लय चूक झाली, मला माफ करा. भगवंताने सांगितलं चूक तुझी अजिबातच नाही. का चूक नाही म्हणले, माझ्या लक्षात आले मी देव आहे, मी पूर्वीचे जन्मकर्म जाणतो. तू पूर्वीच्या जन्माचा वाली होता आणि मी सुग्रीवाची बाजू घेऊन वालीची सुग्रीवाची आहे, माझं काय त्याच्यात होतं का. पण मी सुग्रीवाची बाजू घेऊन तुला बाण मारला, ते माझं कर्म आहे. त्या कर्माची फेड म्हणून तू मला बाण मारला, आता फिटॅमिट झालो, तू रडू नको. म्हणजे देव जरी असला तर त्याच्या कर्माचं त्याला फल मिळत असतं. म्हणून आपण कर्ममार्गाला मानणारे असल्यामुळे ब्राह्मण देवाकडून आपण पिंडपूजन अशा प्रकारचं करत असतो. हे कर्माचं मान. आणि आपण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, राजभूत संतांच्या कुळात जन्मले होते आणि त्याच्यामुळे त्यांच्या निमित्ताने आपल्याला प्रवचनरूपी सेवेने त्यांना श्रद्धांजली वाहणं ही गरजेची गोष्ट आहे. या निमित्ताने भगवान सांगतात अर्जुना, अगा कर्मी जे उरावे ते सुखदुःखी पाहावे. मनुष्य जन्म जे मिळतो ते कर्माप्रमाणेच मिळतो, कोणालाही जन्म मिळत नाही. आणि कोणत्याही माणसाला या मृत्यूलोकात कर्माशिवाय येता येत नाही. फक्त त्याची परवानगी फक्त देवालाच आहे. आपल्याला माहीत आहे की संत शिवाजी बोधले महाराज आणि मानकोजी बोधले महाराजाचे वडील भानुजी महाराज हे सासरून धामणगावला आले आणि धामणगावला राहिले. त्याचा मोठा इतिहास आहे, पण धामणगावला राहिले. पण त्यांना मूलबाळ नसल्यामुळे ते दर महिन्याची पंढरीची वारी करायची. पण बायकाच्या मनात काय असतं, आपल्याला मूलबाळ व्हावं. मग त्यांना आग्रह धरला, म्हणे तुम्ही पांडुरंगाला साकडं घाला, मला मूलबाळ व्हावं म्हणून. मग ते पंढरपूरला गेल्यानंतर त्यांनी 21 दिवस अन्न पाणी न घेता अनुष्ठान केलं पंढरपूरला पांडुरंगाच्या मंदिरात. अनुष्ठान केल्यानंतर शेवटी पाणी पण घ्यायला तयार नाही. आणि उपोषण एक असे एक साधन आहे की उपोषण करताना जर उपोषण करणारा मृत्यू पडला आणि त्याची मागणी जर नाही पुढे झाली तर सरकारला सुद्धा राजीनामा द्यावा लागतो. मग जरांगे पाटलांनी जे शस्त्र धरले ते कोणतं, उपोषणाचं. सरकारला सुद्धा तिथे यावं लागतं. ते तेवढं उपोषण जर तेवढं जर सिरियस आणि हे असेल तर. मग देवाचं सुद्धा तसंच आहे. उपोषण करताना एखादा माणूस जर गेला बसाच, इच्छा नाही पूर्ण झाली, देवाचंही देवपद अडचणीत येतं. त्यावेळी भगवान परमात्मा उदास बसले. उदास बसल्यानंतर रुक्मिणीने सांगितलं तुम्ही उदास का बसले, काहीतरी तुमची अडचण आहे, तुम्ही सांगा. भगवंताने सांगितलं तुला काय करायचे, मी माझी शेवटी स्त्री हट्ट गुणाला मान्य करावाच लागतो. ते म्हणले मला सांगितलंच पाहिजे. त्यांनी सांगितलं एक भक्त तिथं बसलेला आहे आणि त्याची इच्छा आहे मूलबाळ व्हावं म्हणून, परंतु त्याच्या नशिबातच मूलबाळ नाही, त्याचं कर्म तसं नाही, मी तरी त्याला कुठून देणार आहे. तेवढ्याच भगवान शंकर आले त्यांच्या भेटीला आणि ते म्हणले काय चाललंय, तर म्हणले असा असा प्रसंग चाललाय. म्हणले त्याच्या कर्मातच नाही तर मी देणार कुठून म्हणले. आपण जर कर्माचा नियम मोडला तर उद्या कर्माला कोणी मानणारच नाही. मग शंकराने सांगितलं तर जन्माला जाण्यासाठी कर्म लागतं हे नक्की आहे, पण आपल्या दोघाला कर्म लागत नाही देवाला. म्हणजे बाहेर पाठी लिहिलेली असते की परवानगीशिवाय आत येऊ नये, विचारल्याशिवाय आत येऊ नये. आणि जर त्याचीच बायको रामायण ऐकायला गेली असेल आणि त्यानं जर दरवाजा उघडला असेल, लुटून घेतला असेल, तर ती बाईला परवानगी काढायची गरज आहे का. बायकोन का अर्ज लिहायचा आहे,
मी मध्ये येऊ का नाही येऊ, ते सरळ टाकल तिकीच का घर तिचं आहे, स्वातंत्र्य तिला आहे. त्या पद्धतीने देवाला या मृत्यू लोकांमध्ये येण्यासाठी कर्माची आवश्यकता नाही म्हणून. आणि शिवाजी आणि मानकोजी भोसले महाराज आपलं भांजी महाराजाच्या पोटी शंकर आणि विष्णू हे दोघं शिवाजी आणि मानकोजी महाराजाच्या रूपानं अवतीर्ण झाले. मला काय सांगायचं आहे तो की प्रत्येकाला कर्म असतं आणि कर्म कसं असतं, काही आपल्या आयुष्यात सत्कर्म होतं आणि काही दुष्कर्म. कोणताही माणूस असला तरी त्याच्यातून काही ना काही दुष्कर्म होतच. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, पाप बळीवंत गाडे राहो शिके देवाही पुढे. हे दुष्कर्म असं आहे की देवाच्याही नशिबाला दुष्कर्म येतच, माणसाच्या नशिबाला तर येणार. पण केवळ दुष्कर्म म्हणजे जन्म नसतो, त्यांच्या आयुष्यामध्ये सत्कर्मही झालेला असतो. मनुष्य जन्मामध्ये पाप आणि पुण्य समान झालं की जन्म येतो. मग म्हणले पाप पुण्य समान झाल्यावर जन्म येतो. मग काही लोक आयुष्यभर चांगलंच वागतात, काही लोक वाईटच वागतात. असं कसं घडतंय? ते म्हणजे असं अजिबात घडत नाही. किती बी वाईट माणूस असला तो काही अंशानं चांगला वागलेलाच असतो. किती बी माणूस वाईट आणि किती बी चांगला माणूस असू द्या तो कुठेतरी त्याच्या आयुष्यात काहीतरी चुकलेलाच असतो. कारण पाप पुण्याचा असे, पापाचा होय चिरा आणि पुण्याचा होय चारा चोरा. आपण ते आबंड करतो का नाही? हा, आबंड करतो. आबंड करताना काय करायचं असते, 1 किलोवर किलोचं माप टाकलेलं असतं आणि 1 किलोच्या शेंगा घ्यायच्या असतात, भुईमुगाच्या शेंगा. मग किलोच्या मापाला जेवढा आकार आहे तेवढाच शेंगाचा असतो का? शेंगाचा आकार मोठा असतो, मग ते करावं लागतं. आणि किलोचा आकार आपल्याला बारीक दिसतो, पण दोन्हीचं वजन कसं असतं? सारखंच असतं. तसं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुष्कर्म बी तेवढंच असतं आणि सत्कर्म बी तेवढंच असतं. पण त्या माणसाकडून सत्कर्म सुद्धा घडलेले असतात. पण आपलं लक्ष कशावर असतं? माणूस चुकला ह्याच्यावरच लक्ष असतं. का? कशावर लक्ष असतं? 12 महिने किती साड्या आणल्यात ह्याच्यावर लक्ष नसतं. सणादिवशी मला हलकीच आणली, सणादिवशी मला हलकीच आणली. म्हणजे मी बायको नाही करून इतका अभ्यास करतोय, बायकोने किती अभ्यास करा. म्हणजे आपण किती चांगलं केलं ह्याच्यावर कोणी बघत नसतं. आपले कुठं चुकले ह्याच्यावरच माणसाची नजर असते. ही माणसाचा स्वभाव आहे. पण तुम्ही कोणीही माणूस घ्या, रावण इतका दुष्ट होता, पण शेवटी म्हणावं लागतं की रावणा एवढा शंकराचा भक्त कुणी नव्हता. कंस एवढा बेकार होता, परंतु नारद स्वामी आले की तो नारदाचं दर्शन घ्यायचं. हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये ठरलेली गोष्ट असते. आज या निमित्ताने असं प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला जन्म मिळत असतो. मग म्हणले साधू संताकडून मी सुद्धा वाईट गोष्टी घडतातच, बरोबर आहे. मग त्यांना पुन्हा जन्म आहे का? तर त्याचं कारण असं आहे की साधू संताच्याकडून चुकून जर काही वाईट झालं असलं तर त्याच्यातून पाप निर्माण होतं आणि चांगल्या गोष्टी झाल्या त्याच्यातून पुण्य निर्माण होतं. आणि तुकाराम महाराज म्हणतात जे जन्म नाही रे अनेक, मग कर्म उरल्यावर जन्म असणारच ना. तर त्याचं कारण त्यांनी सांगितलं, साधूची जी निंदा करील ते साधूचं झालेलं पाप त्याच्याकडे जातं आणि साधूची जी सेवा करील साधूचं झालेलं पाप त्याच्याकडे जातं. त्याच्यामुळे साधू पुन्हा त्यांना जन्म राहत नाही. अलग लक्षात, प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही कर्म घडत असतं. राजेभाऊ असे हुशार होते. राजेभाऊच्या बुद्धीचा अंत कोणालाच लागला नाही. राजेभाऊ इतके हुशार होते की राजेभाऊच्या बुद्धीचा अंतच लागला. कोणत्या माणसाला कुठं ठेवावं आणि कोणत्या माणसाला कसंच करावं याचा अंत कोणालाही लागलेला नाही. मला उज्ज्वलाने सांगावं अंत लागलाय पुढं. आता मी त्याचा चुलता असताना राजभाऊ शेवटी माझ्या इतके जवळ होते, परंतु राजभाऊचा अंत कोणाला लागला नव्हता. देवानं प्रचंड बुद्धी त्यांना दिली होती राजभाऊला. आता राजभाऊच्या जन्माची यश एवढी असेल, नाही तर राजभाऊ जर राजकारणात शिरले असते आणि त्यांच्यात यश मिळत गेलं असतं, राजभाऊ आमदार झाले. राजभाऊ एखाद्या उद्योगात शिरले असते आणि उद्योगात जर उद्योग सचोटीने कारण बुद्धी माणसाला खूप वर नेते म्हणून राजेभाऊ बुद्धिवान खूप छान होते. दुसरी गोष्ट, राजेभाऊ आयुष्यात देवाला काय त्यांच्याकडून करून घ्यायचं होतं. आज विठ्ठल मंदिराचे सगळं दिसते, तर आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा कोण असेल तर मला फक्त राजेभाऊच लागला. आज विठ्ठल मंदिराचे हे सगळं तुम्हाला आजचं चाललेली वाटचाल दिसते. त्याचं कारण मला राजभाऊ सांगितलं, महाराज मी काय करू नका, मी सगळं करतो, फक्त मजुराला लागलेले पैसे देत चालले अशा. आणि मी फोन केला तर राजेभाऊ आलेला नाही असं कधीच नाही. किती बी जरी आजारी असले काही असलं तरी सकाळीची हाक मारलेली नाही येणं झालं तर ती 4 वाजता तरी जेव्हा आलेला आहेच. आणि अशा अनेक गोष्टी त्यांच्याकडून घडलेल्या आहेत. त्यांच्या सर्व्हिसच्या कामातसुद्धा अनेक लोकांना सहकार्य करणं,
अनेक गोष्टी ह्याचं काही कुठे कॅल्क्युलेशन नसतं मला, ह्याचं कुठं काही मोजमाप नसतं. पण प्रत्येक माणूस आपापल्या परीनं, कारण प्रत्येकाचा जन्म त्याचं दुष्कर्म जेवढं असतं तेवढं सत्कर्म असतं, म्हणून माणसाचा जन्म झालेला असतो. आणि अशा रीतीने आज राजभाऊच्या वर्षी श्राद्धाच्या निमित्ताने आपण श्रद्धांजली वाहणार आहोत. काय करणार आहोत? श्रद्धांजली वाहणार आहोत. आपल्या संस्कृतीने आपल्याला काही नियम घालून दिलेले. प्रत्येक माणूस असेल त्या माणसावर 16 संस्कार असतात. काही जीवनपूर्वकालीन संस्कार असतात, काही जीवनकालीन संस्कार असतात आणि काही मृत्यूनंतर संस्कार असतात. काही जीवनपूर्वकालीन संस्कार असतात, म्हणजे मनुष्य जन्माला यायच्या अगोदर तो गर्भात असताना त्या गर्भावर जे संस्कार केले जातात त्याला काय म्हणायचं? जीवनपूर्वकालीन संस्कार. आपल्याला माहीत आहे की मोबाईल आपल्याला माहीत आहे की जीवनपूर्वकालीन संस्कार कसे असतात. भगवान परमात्मा ज्यावेळी सुभद्रेला आणायला चालले, नियम असा आहे तुम्ही किती मोठे असाल पण घरात तुम्ही मोठे नसता. काय तुम्ही घरात मोठे नसतात. एखादा माणूस मुख्यमंत्री असेल, तो बायकोला मुख्यमंत्री नाही, तो बायकोला नवराच आहे. एखादा माणूस पंतप्रधान असेल, तो पोराला पंतप्रधान नाही, पोराला आपला बापच आहे, भावाला आपला भाऊच आहे, आईला आपला लेकच आहे, बापाला आपला लेकच आहे, तेच नातं आहे. त्या पद्धतीने सुभद्रेला आणायला भगवान देव जरी असले तरी भगवान स्वतः बहिणीला आणायला जायचे. रथाबसमध्ये बसून भगवान परमात्मा बाळांपणासाठी सुभद्रेला घेऊन येत होते. आता ते क्षत्रियच कुळातले असल्यामुळे काय गप्पा असणार बहीण भावंडाच्या, बहीण भावंडाची गप्पा. बहिणीनं का, भावानं का बहिणीला आणायला जावं? सगळं लहानपण आठवतं मला. आपण किती मारामाऱ्या केल्या, आपण किती अमुक केलं, आपण किती एकत्र खेळलो, आपण किती आईला हट्ट केला मला कपडेच घ्या म्हणून, आपण आईने लाडू ठेवले तर लगेच दोघांनी भांडू कसे खाल्ले. अशा जुन्या काही खूप आठवणी बहीण भावंडाच्या ह्याच्यात जीवनातल्या व्यवहारातल्या असतात. म्हणून आणायला जावं. त्यावेळेला चर्चा होताना काय चर्चा करायला पाहिजे तर द्वारके सुभद्रेने विचारलं कृष्णाला की दादा अरे ते चक्रव्यूहात जायचं कसं असतं रे? मग भगवान परमात्मा चक्रव्यूहात कसं जायचं असं ताकद सांगत होते आणि सुभद्रा ऐकत होती. ते ऐकता 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 सुभद्रेला झोप लागली. चक्रव्यूहात कसं जायचं एवढंच ऐकल्याने झोप लागली, पण चक्रव्यूहातून कसं बाहेर निघावं हे मात्र सांगितलं नाही. मधल्या गर्भाला तेवढं ऐकायला मिळालं नाही. पण अभिमन्यूला चक्रव्यूहात जायचंच कळालं, बाहेर यायचं नाही कळालं. ह्याला जीवनपूर्वकालीन संस्कार म्हणतात. आता जे पुण्यतिथीचे काल्याच्या दिवशी होते त्यांना माहिती आहे बघा. काल्याच्या दिवशी आपण एक संगीताचा एक करपे आंबेजोगायचा त्यांचा सत्कार केला. आणि त्यांचा एक मुलगा विमानामध्ये पायलट आहे आणि एक मुलगा मिलिटरीमध्ये कॅप्टन आहे. त्याला कॉलेजला सेकंड इयरला असताना गुरुमंत्र दिला होता. त्यांच्या घराण्याचे गुरुघरचे आपल्या डिक्सलची गादीमध्ये. त्यानं मला सांगितलं महाराज गर्भधारण संस्काराचे काय महत्त्व आहे. तर माझा मुलगा गरोदर असताना आमचे मालकांना आम्ही बुद्धिबळाचा खेळ खेळायचो. बुद्धिबळाच्या खेळात काय असतंय, तिकडला प्याजी तिकडं आला, ह्यानं घोडा मारला त्यानं हाती मारला, असंच असते म्हणजे. आणि आम्ही सहज खेळत होतो म्हणजे. परंतु मुलं मिलिटरीत गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्या संस्काराचं फळ आज आहे. एक मुलगा विमानानं लढाई करतोय आणि एक मुलगा कॅप्टन म्हणून लढाई करतो. हे जीवनपूर्वकालीन संस्कार असतात. आपल्याकडे आबाच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण 25 सप्ते केले होते. त्याच्यात एक श्याम गोराणे तबलजी, त्याची बायको ज्योती गोराणे सुंदर गात होती. तर ते केशव महाराज उकळेकरांच्या 2 कथेला ते गायला आले. मी म्हणाले ज्योती तू कशाला हे करते, तुला आता जवळजवळ 8वा महिना लागला आहे, कशाला तुला एवढं काय पैशाची माग लागली. 2-4 कार्यक्रम नाही झाले तर तुझी बाळांपण प्रसूती चांगली झाली पाहिजे. नाही म्हणजे महाराज आम्ही आलो. मी 4-5 वर्षांनी गेलो आळंदीला. त्यावेळेला मी असं खालून जाताना ज्योतीने पाहिलं वरून. ती म्हणली नवऱ्याला म्हणली बाबा चाललीत बोलावरी. म्हणजे मी वर गेल्यानंतर मला म्हणले महाराज हो काही माझा तुम्हाला मुद्दाम सांगितलं त्यावेळेस तुम्ही मला म्हणलं होतं की ज्योती तू गरज एवढं कार्यक्रमाची कशाला तुला हवं. त्याचं कारण एवढं होतं म्हणे
मला वाटतं की ह्या गर्भसंस्कार असावे, तर त्यांचा मुलगा मराठी पाऊल पडते पुढे याच्यात खूप मोठं प्रसिद्ध आहे. त्याचं कारण गर्भवती असताना तिनं गायलं आणि त्या गाण्याचे संस्कार आहेत. म्हणून सांगायचं कारण काय आहे, हे जीवनपूर्वकालीन संस्कार असतात. जीवनाच्या जन्माच्या पूर्वी जन्मल्यानंतर आपण त्याच्यावर नामकरण संस्कार करतो. आपल्याकडे मायमावल्याला सगळं माहिती असते कसे संस्कार करायचे. ते लेकराचे ना तोडताना ते संस्कार असतो. आपण ते काय करतो, बारसं करतो ना, हां, ते सुद्धा एक केश करताना हा एक संस्कार आहे. असे जीवनात लग्न हे संस्कार आहे. असे वेगवेगळे संस्कार असतात. आणि ह्या संस्कारातून ज्यावेळेला माणसाचा मृत्यू होतो, म्हणजे गर्भावर संस्कार होतात ते जीवनपूर्वकालीन संस्कार, जन्मभर असणारे जे संस्कार होते जीवनकालीन संस्कार, आणि माणूस मेल्यानंतर त्याच्यावर जे संस्कार होतात ते मरणोत्तर संस्कार असे म्हणतात. काय म्हणतात? मरणोत्तर संस्कार. एका विद्यापीठात मी गेलो असताना भाषण करताना एक बोरगा म्हणला, महाराज आपल्याला अंधश्रद्धा आहे, माणूस मेल्यावर पण काय राहिलं, त्याचे कशामुळे त्याचे दहावा करते, कशामुळे अंत्यसंस्कार करते. मला काय झालेलं आहे, शिकलेल्या पोराला असं वाटतंय की मला लय कळते. थांब म्हणलं तुला सांगतो, शिकलेल्या लोकांना फार काही कळत नसतं. डॉक्टरला औषधं कळतं, त्याला कायदा कळत नाही. वकिलाला कायदाच कळतो, त्याला औषध कळत नाही. आणि दोघांना बी घर बांधायचं कळत नसतं. म्हणलं त्यासाठी इंजिनिअरकडे जावं लागतं. मुलगी कलेक्टर झाली, तिला जिल्हा चालवायला कळत, पण तिला कुरवाड्याचं चेक घ्यायचं कळत नाही. म्हणजे ज्या त्या माणसाला जेवढे तेवढेच करते, लय बोलू नको म्हणलं. त्याचं कारण तुला सांगतो, ज्यांनी राष्ट्रासाठी काहीतरी केलेलं आहे त्यांच्या हयातीत भारतरत्न पुरस्कार देता नाही आला तरी मेल्यानंतर त्यांना पुरस्कार देतात. मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. पण ही अंधश्रद्धा नाही का, ते मला महाराज बसलं की सांगायचं कारण आहे. कोणी कसं जरी आडवं तिडे विचारलं तर त्याला तितकं उत्तर दिलं की त्याचं जरी काय चुक आहे, त्याचं अज्ञान असते त्या निमित्तानं. त्या गोष्टी ज्ञात झाल्या की माणूस ती गोष्ट स्वीकारतो. तसं मरणोत्तर जे संस्कार असतात, आपण गेल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करत असतो. शेवटचं अंत्य संस्काराच्या वेळेला आपण काय म्हणत असतो की चांगला एकादशीचा पर्व काळ होता, सोमवार होता, आणखी अमके आले तमके आले. का म्हणत असतो, हे कशासाठी करायचं असते, त्याचं कारण आहे का? त्याचं कारण एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जर झाला तर त्या कुटुंबात ती भर कुणी काढू शकत. एखादी संस्था असेल, एखादं समजा लोकसभा आहे, राज्यसभा आहे, विधानसभा आहे, जिल्हा परिषद आहे, महानगरपालिका, त्याच्यातला एखादा लोकप्रतिनिधी मेला तर पोटनिवडणुकीने ती जागा भरून काढता येईल. परंतु कुटुंबातली व्यक्ती गेल्यावर ती जागा कुणी भरून काढू शकत नाही. वडील गेले म्हणजे वडीलच गेले, आई गेली म्हणजे प्रेमाचा समुद्र गेला बघा. हा, मुलगा म्हणजे गेला म्हणजे मुलगाच गेला, बायको गेली म्हणजे बायकोच गेली. ती जागा कुणीही भरून काढू शकत नाही. ज्यांच्या बायका मेल्या त्यांना विचार, हां, त्यांना विचारा. कुणाला तरी म्हणत मला 2 भाकरी टाकून देते का, मला ती भाजी करून देते. हां, आणि बाईक वाचल्यानंतर थोडं जरी खरं टाळलं तुला काय कळतं का? म्हणजे म्हणते का दुसऱ्याला जर म्हणले तुला काय कळते, म्हणजे हे बघ पुन्हा माझ्या दाराला यायचं. म्हणून मी नेहमी सांगत असतो की म्हाताऱ्या माणसाने बायकाने जपा. काय राजेंद्र ताई, म्हाताऱ्या माणसाला सांगत असतो बायकाला काय करा, जपा. त्याचं कारण एक आहे की मला काय सांगायचे, कुटुंबातली एखादी व्यक्ती गेली की ती जागा कुणीही भरून काढू शकत नाही. आई म्हणजे आईच आहे म्हणा. कधी कधी पोराचं आईचं जमत नाही. पोरं काय म्हणतात, आई अशी म्हणते ना आई तशी म्हणते. किती बी म्हणू दे, तुला जेव्हा काही कळत नव्हतं तेव्हा तिच्या कळण्यानेच तो मोठा झाला. आणि कधीही असू द्या, आईनं राग शिवी दिली तरी ती शिवी नसते, तो आशीर्वादच असते. आईची जागा कुणीही भरून काढू शकत नाही. आणि म्हणून मृत्यू झाल्यानंतर त्या कुटुंबाला आभाळा एवढं दुःख झालेलं असतं. त्या दुःख शिथिल करण्यासाठी मग आपण म्हणतो अमुक साधू संत आले, पाहुणे रावळे आले, मुलगी कालच येऊन गेली, अमकं झालं तमकं झालं, गोष्टी का त्याचं दुःख शिथिल करायचं. पुन्हा त्यांच्या 13व्या 12व्या झाल्यानंतर 13वा वगैरे आपण का करतो, हां, त्याचं कारण असं आहे. ते म्हणतात कडू काढायचं. कडू काढायचं म्हणजे आत्ता तुम्ही दुःखी आहेत आम्हाला मान्य आहे, पण आता हे दुःख सोडा. का? आता जे जिवंत आहेत त्यांच्या जीवनासाठी तुम्हाला काम करावं लागेल. आता दुःखात बसू नका. म्हणून 13वा दिवस असतो. नंतर मग आपण काय करतो, मासिक घालतो. हे मासिक कशामुळे असतं, मासिकाला कोण येतो जेवायला, ज्याचं आपल्या 3 पिढ्याचं वैर येतात का. मासिक जेवण्यासाठी रक्ताच्या नात्यातला माणूस असतो आणि तो दर महिन्याला येऊन तरी त्यांच्या सुखदुःखाची चौकशी करावी, त्यांना दिलासा द्यावा. आणि म्हणून हे मासिक असतं. आणि शेवटी आपण वर्षी श्राद्ध करतो.
का वर्षश्राद्धाच्या निमित्ताने त्यांनाही आपल्याला श्रद्धांजली व्हायची असते. अलग लक्षात. वर्षश्राद्ध, वर्ष म्हणजे वर्ष, श्राद्ध, श्राद्ध शब्दाचा अर्थ काय? श्रद्धा इति श्रद्धा. हा अलग लक्षात. जे जे त्यांच्या जीवनातलं सत्य आहे, जे जे चांगुलपण आहे ते आठवीत चला. त्यांच्या उन्या गोष्टी आठवू नका. त्यांच्या ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या काय करा, आयुष्यात तुम्ही ते आठवून ठेवा. तीच तुम्हाला प्रेरणा राहील, तेच तुमचं काय आहे, स्फूर्तिस्थान आहे. आणि अशावेळी आपल्या अंतःकरणातल्या भावना त्यांना व्यक्त करायच्या. म्हणजे वर्षश्राद्ध झालं म्हणजे काम संपलंय असं नाही, त्यांची आठवण राहिली पाहिजे. म्हणून आपल्याकडं काय आहे की वर्षाच्या काठी पितृपंधरवाडा आहे ना, त्या निमित्ताने त्यांना आपण काय करत असतो, नैवेद्य देत असतो का, त्याची आठवण ठेवा. काही लोक असे आहेत त्यांना आपल्या वडिलाची तिथी बी माहिती नसते, पंचतिथी. मग आपल्या संस्कृतीने सांगितलं काही तिथी नसले तर नसू द्या. ज्यांना आपल्या वडिलाची तिथी माहीत नाही त्यांना सांगितलं ज्या दिवशी अमावस्या असते ना, कोणती, सर्व पितरी अमावस्या म्हणतात. ज्याला कोणाचंच आपल्या बापाची तिथी माहिती नाही त्यांनी त्या दिवशी जरी नैवेद्य दाखवला तरी चालतं. पुन्हा आणखी सांगितलं हे काही नसलं तरी अक्षय तृतीयाच्या दिवशी तरी त्यांची तुम्ही काय करा, आठवण ठेवा. ह्या गोष्टी कृतज्ञता म्हणून असतात, त्यांच्याबद्दलचा आदर म्हणून असतात. अशा निमित्ताने वर्षश्राद्धाची परंपरा आहे. आज आपण या ठिकाणी राजभाऊ यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आपण छोटंसं या ठिकाणी चिंतन करत आहोत. त्यांना म्हणून सांगतो. म्हणून ही परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे. साधू संतांनी ही जपलेली आहे, आपल्या वाडवडिलांनी ही जपलेली आहे. बघा, धर्म वेगळा आणि अध्यात्म वेगळं. धर्म काय करत असतो आणि अध्यात्म काय करत असतो. धर्म त्याला म्हणायचं, देशामध्ये मी एकच ट्रस्टचं नाव ऐकलं बघा, धार्मिक किंवा आध्यात्मिक. हे राष्ट्रसंत भैरव महाराजांचे. धर्म तुम्हाला मुक्त करत नाही, पण धर्म तुम्हाला सद्गती देतो आणि धर्म तुमची कर्तव्य सांगतो. धर्म म्हणजे काय आहे? धर्म शब्दाचा अर्थ ध्रुधारे येते, म्हणजे धारण करणे. त्याला काय म्हणायचं? धर्म. जो विचार लाखो लोकांच्या जीवनाची दिशा देत असतो त्याला काय म्हणायचं? धर्म. आता भारताची घटना आहे. भारताची घटना काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत जेवढे भारतीय लोक आहेत त्यांना आपल्या जीवन जगण्याची काय देत असतात? दिशा देत असतात. जर चुकला तर त्याच्यावर निर्बंध असतो, जास्त चुकला तर त्याला काय असतं? शिक्षा असते. आणि चांगलं कर्म केलं तर त्याला पुरस्कार असतो. त्याला काय म्हणायचं? घटना. कोणी कसे चालावे. काही लोक म्हणले आम्ही धर्माला मानित नाहीत, नको मला काय फरक पडत नाही. काही लोक म्हणले आम्ही घटनेला मानित, मी पोलिसाला मानित नसतो. पोलिसाने सांगितलं की रस्त्याच्या डाव्या बाजूने चला, म्हणलं आपण पोलिसाचं ऐकत नसतो. म्हणलं नको ऐकू. उजव्या बाजूने केलं, गाडी अंगावर मी आलं, नको ऐकलं, नको ऐकलं. त्याचं कारण आहे की कायद्याचे जे नियम असतात ते नियम समाज समाजामध्ये एक शब्द वापरायला बघा, शांतता आणि सुव्यवस्था. कायदा कशासाठी असतो? शांतता आणि सुव्यवस्था. शांतता म्हणजे माणसाचं मन जर उद्रेक पावलं. मला कालची 2-4 दिवसाची घटना सांगतो की खर्डा आहे की नाही, खर्डामध्ये गोपाळगरी नावाचे सरपंच होते, माजी सरपंच. आणि ते मोटरसायकल गावातून घेऊन रस्त्याने चालले त्या सीताराम गाडाकडे. तेवढ्यात एक जणानं त्यांना हात वर केल्याने सांगितलं मला बरोबर यायचं. म्हणजे चल. गाडीवर बसला, त्यानं मागून चाकवान काढला आणि त्याला काय केलं? त्याला चाकू मारला. ते तसाच रक्ताच्या थरवायत पोलीस स्टेशनला गेला. पुढे काय व्हायची की नाही झालं, बरोबर आहे ना. तिकडल्या भागात ती खर्ड्याची घटना. त्याला काय म्हणायचं? शांतता. एक देशपांडे म्हणून SP होते आणि ते बीडला SP म्हणून सर्व्हिसला होते. ते पनाळकर म्हणून एक PS आहे, त्यांच्या मुलीचं लग्न होतं. त्या लग्नाला त्यांना पण बोलवलं, मला पण बोलवलं. मी गेलो होतो. मला गुरुवार असल्यामुळे मी म्हटलं मला काही जेवायचं नाही. मग त्यांनी ड्रायफ्रूट ते आणून ठेवले होते. ते देशपांडे साहेब म्हणले महाराज मला पण गुरुवार आहे. मग आम्ही दोघं फराळ करताना असं बसलो. तर म्हणलं साहेब तुमचं आमचा माऊस भावाचं नाव आहे. ते म्हणले कसं काय हो महाराज तुम्ही बोलले मी देशपांडे, असं कसं काय होईल? म्हणलं मी तुम्हाला सांगतो त्याचं कारण की एक भिंत असते, त्या भिंतीला आतून एक प्लास्टर असतं आणि बाहेरून एक प्लास्टर असतं. तसं म्हणलं समाज हा दोघा पुढे आहे. तुमच्याकडे काय काम आहे? ज्याचं मन उद्रेक पावलेलं आहे त्याला शिक्षा करणं तुमचं काम आहे.
आणि आमच्या साधू संतांच्या विचाराचे आधार घेऊन आमचं काय काम आहे? माणसाच्या मनात उद्रेकच होणार नाही असं त्याच्या मनावर संस्कार करणं. म्हणलं साहेब तुमचं बाहेरून प्लास्टर आहे, आमच्या आतून प्लास्टर आहे. ते म्हणजे तुम्ही म्हणता ती बरोबर आहे, दोघाची भिंती एकच आहे म्हणून आपलं भावाचं. आता कधी जरी फोन झाला ते म्हणजे काय चालू बंधू, त्याचं कारण आहे की समाजामध्ये शांतता राहणं. म्हणून पोलीसवाले काय करतात बघा, एखादा हे गणपती वगैरे असतात त्या काळात जे जे गुन्हेगार आहेत त्यांना आगोड अटक करतात का? समाज बिघडणारे लोक कोण आहेत? हेच लोक आहेत. म्हणून त्याच्यासाठी शांतता एक असते. आणि दुसरी गोष्ट सुव्यवस्था. कुठेही 11 असो काही असो काय असतात पोलीस बंदोबस्त, त्याला काय म्हणायचं? सुव्यवस्था. जर पोलीस खातं तिथं बंदोबस्ताला नाही गेलं तर काय होणार आहे? सगळा गोंधळ होईल. कोणती तरी देवी होती ना माग ती चेंगराचेंगरी झालेली मांढरा देवी, त्या मांढरा चेंगराचेंगरी झाली की नाही. मग म्हणतं काय पोलीस खातं काय करत? राम मंदिर तिथं अयोध्येला प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची स्थापना झाली आणि त्यांचं काही नियोजनच नव्हतं. इतकी गर्दी झाली, महाराज लोक 8-10 झाले. त्याच्यात कोणता कोणी इतकेमध्ये अडकून पडले महाराज लोक. मग तेवढ्यात योग्य होती त्यांना कळालं, त्यांनी लगेच पटकन तिथं आले. पटकन आल्यानंतर लगेच त्यांनी मिलिटरी बोलवली व्यवस्थित. म्हणजे शासनाचा कायदा समाजात शांतता राखण्यासाठी असतो आणि समाजातलं जीवन सुव्यवस्थित चालवण्यासाठी असतो. ते नियम जर नाही पाळले तर समाजात शांतता राहणार नाही आणि समाजामध्ये सुव्यवस्था राहणार नाही. हे जसे ते नियम आहेत तसेच धर्माचे नियमसुद्धा आपल्या कल्याणासाठी असतात, आपल्या सद्गतीसाठी असतात, आपल्या मनामध्ये सुसंस्कार घडवण्यासाठी असतात आणि आपल्या एकमेकाची कर्तव्य असतात. भावानी भावाशी कसं वागावं, भावानी बहिणीशी कसं वागावं, कोणाचा कोणा आदर करावा, हे की नाही. भाऊबीज कशासाठी? भावा बहिणीचं प्रेम टिकावं म्हणून. राखी पौर्णिमा कशासाठी? भावा बहिणीचं प्रेम टिकावं म्हणून. दसरा कशासाठी? आलेल्या लोकांना ओवाळलं पाहिजे, हे की नाही. कोणाचं तरी स्फूर्ती आहे, कोणाचं तरी काय नाही. 15 ऑगस्ट कशासाठी? लोकाला या देशाच्या स्वातंत्र्यासाठी किती लोकांनी त्याग केला आहे ते पुढच्या पिढीला कळावं, देशाचं मूल्य कळावं. 26 जानेवारी कशासाठी? आता प्रजासत्ताक दिन. 15 ऑगस्ट 1947ला देश स्वतंत्र झाला, परंतु देशाचं संविधान त्यावेळेस काय अस्तित्वात नव्हतं. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हे ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते आणि ती घटना तयार झाली आणि ती 26 जानेवारी 1950 साली ती घटना लागू झाली. म्हणून त्याला म्हणायचं आता प्रजेची सत्ता आली, प्रजासत्ताक दिन. याच्यासाठी हे करायचं. मी कशासाठी बोलतोय आपल्या लक्षात आलं असेल की त्याचं कारण आहे की वर्ष श्राद्ध का करायचं, त्यांच्या पितृपंधरवाड त्यांना जीव का घालायचं त्यांच्या निमित्ताने, आणि अक्षय तृतीयाला जीव का घालायचं त्या आठवणी असतात. आणि ते संस्कार का करायचे, जीवनपूर्वकालीन संस्कार काय असतात, जीवनकालीन संस्कार काय असतात, मरणोत्तर संस्कार काय असतात, या सगळ्या संस्काराची आठवण त्या ठिकाणी काय झाली पाहिजे, घडली पाहिजे. काही लोक म्हणतात मग ते आता इथं म्हणले इथं देवाला नैवेद्य दाखवलं आम्ही काय वर त्यांना पचला का? शंका करणारे किती ना, आम्हाला पत्रकार विचार कोणी विचार कर त्यांच्या पद्धतीने विचारित असेल. हां, एक जण म्हणला महाराज हे पिंडदान करतो, हिथं नैवेद्य दाखवलं वर पोचेल का त्यांना? म्हणजे पोचेल की, कसं काय पोचेल? एक जण उदाहरण दिलं म्हणजे नदीचं पाणी हिथून नदीच्या काढलं त्या ती काय पोटात जाईल का? म्हणजे जातं तिथलं त्याला पोचतं. त्याला म्हणलं जर आपण मुंबईला गेलो आणि आपल्या खिशात मोबाईलमधलं बॅलेन्स संपलं तर आपण कोणाच्या तरी कोणाला फोन करतो, अरे लवकर टाक गाडीचं ते टोलवर कोणा मला आली कोणा फोन करायला पैसे नाही, पैसे हिथं टाकतो. मुंबईला पोचतात का नाही? आपल्या मोबाईलमध्ये पोचतात ना. आता ते हिथं तुम्ही आता प्रवचन केलं तुम्ही लगेच लाईव्ह केलं तर कोणालाही पोचते केलं. तसंच ही सुद्धा आपल्या त्याच्यातल्या ज्या वस्तू असतात ते निमित्त असतात. मी त्याच्यात एक आणखी गोष्ट सांगतो की हे त्यांना कसं पोचतं बरं का, हे त्यांना कसं पोचतं. त्याचं काय, माणूस ज्यावेळेला मृत्यू होतो त्यावेळेला त्याच्यावर अग्निसंस्कार केले जातात. म्हणजे शरीर राहिलेलं आहे का त्याचं? नाही, शरीर राहिलेलं नाही, परंतु तो आत्मा वायुरूपाने असतो. कशाच्या रूपाने असतो? तो आत्मा वायुरूपाने असतो. आणि ज्यावेळेला आपण पिंडदान करतो किंवा आपण जिथे आपण करतो का पितृ जे असतात त्यांना आपण काय करत असतो? पाद्यपूजा करतो. म्हणजे जेवायला बसल्यानंतर विस्तव असतो, त्या विस्तवावर काय करत असतो?
तुटतात. त्या तुपातून काय निर्माण होतो? धूर निर्माण होतो. पण धूर कुठे आहे? वायू आहे. आणि तो जीवात्मा सगळा कसा आहे? वायू आहे. मग वायू रूपाने हे त्यांना इथंच मिळत असतं. वायू रूपाने त्यांना मिळतं आणि तो आत्मा तृप्त होतो. आणि आत्मा तृप्त झाल्यानंतर काय होतं? मग जर आपण त्यांचं नाही काही केलं तर आम्हाला कितीतरी लोक भेटतात. परवाच एक मंत्र विषय भेटले म्हणजे महाराज काय म्हणले, पैसे किती वेळ पण आमचं घरच होईना. 3 त्या ठिकाणी सौदे झाले, परंतु काहीतरी होते बिघडतं आमचं घरच होतं. मला सांगितलं तू एक कर, रोज तुमच्या घरावर दही भात करायचं नसतं का? कुठंतरी तुमच्या पूर्वजाचे संस्कार केले नसतात. तो जीवात्मा अतृप्त असतो आणि तो अतृप्त आत्मा तुमचं काम होऊ देत नाही. त्यांनी महिन्याभरच ते टाकलं, कावळा यायचं खाऊन जायचं त्यांचं. तिने दुसऱ्या महिने ते सांगितलं मला घर घेतलं बरं का, पैसे दिले रजिस्ट्री झाली. तुम्ही किती खोटं माना काय माना, त्याचे परिणाम काय करावं लागते? भोगावंच लागतं. समजा एखादं विसतोय, मी विसतेला मानित नसतं, नको मान. नाही मानणं म्हणजे काय? ते पोळ्याशिवाय राहील का? तसं हे कर्म आहे मान. या कर्मामध्ये आपण जर त्यांचं काही कर्म करायचं राहिलं म्हणून ते आपल्याकडे नारायण नागबली करतील. हां, नारायण नागबली याचा अर्थ काय आहे? नारायण नागबली म्हणजे आपलं पूर्वजाचं कुणी जर काही करायचं राहिलेलं असलं तर त्या रूपाने त्याला नारायणाची पूजा. नागबली म्हणजे कोणत्या तरी नागाला आपण विनाकारण मारलेलंच असतं, त्याच्यामुळे ते नाग काही हे करू देत नाही. म्हणून ते त्या नारायण नागबलीचा काय केला जातो? विधी केला जातो. व आपण एखाद्या बँकेकडून कर्ज मागायला गेलो, तिथे काय म्हणते, तुमचे गेल्या वेळेस थोडं 4,000 आले तेवढं भरा कोणा भरतो. आपण कॉलेजचा दाखला आणायला गेलो तिथं नो ड्यूज घ्यावा लागतो का? तिला काही लायब्ररीची पुस्तकं राहिलीत का? तुमची काय फीस भरायची राहिली का? ही सुद्धा असंच आहे. आपल्या कर्माचा हिशोब आपल्याला द्यावा लागतो. आणि म्हणून या ठिकाणी मी सुद्धा आज आलो, रात्री मुंबईला गेलो होतो, मी 2 ड्रायव्हर नेले. म्हणजे मी जर आज नाही हजर राहिलो तर राजीव वर गेलो, मी कुठं कमी पडलो मला असे काही कार्यक्रमच होतील का? मी मुकाटे आलो, मी मला तर राजीव त्रास दिला मला नक्की माहिती. कारण त्यांनी आपलं कर्तव्य केलंच पाहिजे. तर बघा, कधी तुम्हाला कोणी मान देईल, नाही मान देईल, मान सन्मान ज्या त्यावेळी होत राहत असतात. कधी एका दिवस तुम्हाला कोणी मान देतं, एका दिवस नाही देतं. त्या गोष्टी एकमेकांनी समजून घ्यायच्या आहे. पण आपल्या कर्तव्यात कोणी चुकायचं नसतं. आणि म्हणून हे आपल्या सर्वांच्या वतीने राजभाऊला या ठिकाणी आदरांजली अशा प्रकारची व्हायची आहे. बरोबर 11:30 म्हणलं, 11:30 1 मिनिटच कमी आहे. कारण नैवेद्य हा 12 बरोबर तिथे पोचायला पाहिजे आणि आपण ऐकला पाहिजे. आता याच्यासाठी थोडीशी आपल्याला विनंती, फुलं आहेत, फुलं आहेत, फुलाच्या पाकळ्या करा, पाकळ्या करा. आणि राजभाऊच्या फोटोजवळ उभं राहायचं. तिघं उभा राहा, सगळं उजवाला तुम्ही उभा राहा.